आज तसं केलंच नाही, जसं काही खरंमध्येच माझा उपवास आहे. आणि टास्क तर आज माझ्यासाठी एक, कारण की मला पर्सनली ना कोथिंबीर वडे खूप जास्त आवडतात. आणि तेच का नाही, आता मी दुपारी बनवणार आहे वंशसाठी. मला कंट्रोल होतं का नाही ते, की माझं पोट कोणीतरी ओढायला लागले मध्ये असं. तर आता माझं सगळं काम आवरलेलं आहे. बघते मी दिसायले का? हा, दिसायला लागले व्यवस्थित. तर आता माझं सगळं काम आवरलेलं आहे. म्हणजे कपडे भांडे धुणं, सॉरी धुणं काय, कपडे भांडे. तर कपडे वगैरे धुताना थोडंसं मला कसं तरी होईल, तर कारण की मी आज थोडं पण दूध वगैरे काहीच पिलं नव्हतं, दूध पण आणलं नव्हतं. मग मला थोडंसं असं काय म्हणतं, अंगात मुंग्या मुंग्या येल्यासारखं असं वाटायला लागलं होतं. मग सगळं काम तरी पण मी एकाने कंट्रोल केलं जरा. म्हटलं काम झाल्यानंतरच पिऊयात. तर सगळं काम वगैरे झालं माझं. आणि आता मी जाऊन दूध वगैरे आणलं, मग बोर्नव्हिटा पिला. आणि आता मी एडिटिंग वगैरे करणार आहे थोडंसं. आता तुम्हाला कसं वाटायला ब्लॉग ते मला नक्की सांगा. सॉरी, मी असं डबल डबल म्हणायला असलं तर सॉरी, पण कसं आहे पहिल्यांदा असल्यामुळं सॉरी, चूक झाली तर कोणत्या गोष्टी माझ्या चुकून झाल्या तर हे करून घ्या. असल्यामुळं म्हणजे एक रूम असल्यामुळं आवाजाचा थोडासा प्रॉब्लेम होईल. तर सगळं काम वगैरे झालं आहे. मला खूप जास्त भूक लागली होती. म्हणजे भूक लागली म्हणजे असं झालंच बरं का, असं होणार तर नाही ना भूक लागली नाही. तर मी जाऊन मस्तपैकी दूध वगैरे आणलं आणि आता बोर्नव्हिटा वगैरे करून पिलं. आणि आता जरा थोडंसं बरं वाटतंय, कारण की काही न पिता काही न करता सगळं काम वगैरे केलं. त्याच्यामुळे थोडंसं कसं तरी व्हायला लागलं होतं, चक्कर यायल्यासारखं. त्यामुळं मी पटकन हा सगळं काम पटापट आवरलं आणि जाऊन दूध वगैरे आणलं, नंतर दूध करून पिलं. तर आणि आधी ना मला एवढा आळस यायचा ना, की म्हणजे कामच करू वाटायचं नाही. हे सांगायचं मला तुम्हाला, की म्हणजे कसं व्हायचं, असं आळस यायचं अंगामध्ये की वेगळ्या प्रकारेच, की आता वाटायचं की नको काम करायला, आता झोपून जाऊयात, आराम करून निवांत काम करता येईल असं. म्हणजे मला नेहमी वाटायचं की व्यवस्थित म्हणजे कामच व्हायचं नाही माझा. टायमिंग उशिरा व्हायचा, लवकर व्हायचा, कधी उशिरा व्हायचा. म्हणजे अर्धं काम झालं तर अर्ध्या कामाला मला आळस यायचं की नंतर करूयात असं वाटायचं. आणि आता मला तसं वाटत नाही. आता लवकर करून घेऊत पटकन, आपलं आपलं काम करता येईल असं वाटायला लागले पहिल्यांदा. म्हणजे एवढा फरक आहे ह्या दोन्ही गोष्टीमध्ये, की म्हणजे आपण चांगलं गोष्ट जेव्हा खायला लागतं आणि नेहमी सारखं तोंड आपलं चालू ठेवलं ना, तर आपलं वजन पण वाढतंय. आणि आपण जर व्यवस्थित लिमिटमध्ये खात राहिलो तर आपलं वजन पण वाढणार नाही. हे मला ह्या गोष्टीतून कळालं, की लिमिट खूप महत्त्वाची आहे. त्याच्यामुळे आपल्या तब्येतीवर परिणाम होतो, आपल्याला खूप साऱ्या गोष्टी सोसाव्या लागतात. आणि खरं सांगते, मला का नाही तब्येतीचा प्रॉब्लेम होता, कारण की मला स्वतःला आळस जाणवत होता, कारण मला खूप जास्त आळस यायचा काम करण्यासाठी. उठण्यासाठी तर वेगळा होताच, पण काम करण्यासाठी पर्सनली जास्त आळस यायचा. काम कोणतं होत नव्हतं जास्त पटकन या लवकर. आता एखादं काम करायचं म्हटलं की आळस यायचा, की जाऊ द्या आता थोड्या वेळानं करूयात. पण आता तसं होणार गेले. 2 दिवस झालं बघते मी, आता आपला 4था दिवस आहे ना. तर 2 दिवस झालं बघते मी, की मला वाटते फास्ट फास्ट पटकन काम करून घ्यावं आणि पण आपलं आपलं व्यवस्थित काय ते एडिटिंग वगैरे करत बसावं निवांत. आता एवढा फरक आहे ह्या गोष्टीमध्ये, की म्हणजे आळस थोडासा कमी झाला या म्हणजे आता 4थ्या दिवशी. प्रॉपर म्हणता येणार नाही, पण थोडासा कमी झालाय. फरक थोडासा दिसायला लागला ह्या गोष्टीमुळं मला. की आणि टास्क तर आज माझ्यासाठी एक, कारण की मला पर्सनली ना कोथिंबीर कोथिंबीर वडे खूप जास्त आवडतात. आणि तेच का नाही, आता मी दुपारी बनवणार आहे वंशसाठी खाण्यासाठी, कारण की त्यांना दुपारी येत आहे. त्याला काही ना काही खावं वाटते ना, कोथिंबीर पण खूप बाजारात भेटायला लागली ना, म्हणून कोथिंबीर वडे बनवणार आहे. तर आता टास्क तरी ती आहे की आपण बघूयात मला कंट्रोल होतं का नाही. त्यामुळे शेवटपर्यंत ब्लॉग नक्की बघा. मी तुम्हाला सांगणार आहे कंट्रोल झालं का नाही मला. तर आता कोथिंबीर वड्याचं शिजायला ठेवून दिले, दाखवते मी तुम्हाला. हो का, तर शिजायला लागल्या होत्या कोथिंबीरच्या वड्या. तर अर्धा तास तरी लागला सगळं करायला मला. आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट समजली अजून एक, की ती सांगायची तुम्हाला म्हटलं. मी आता जेव्हा कोथिंबीरच्या वड्याचं म्हणजे सगळं पीठ वगैरे रेडी करत होते ना, त्यावेळेस ना मी एकदा पण चाटून बघितलं नाही. नाहीतर नेहमी ना मला असं चाटून बघायची सवय, की तिखट मीठ बरोबर आहे का नाही चेक करायचं. तर मी आज तसं केलंच नाही. जसं काही खरंमध्येच माझा उपवास आहे, माझं मनच केलं नाही. पुन्हा शेवटला मला ही गोष्ट लक्षात आली, की यार काहीतरी कमी आहे, काहीतरी कमी आहे. आणि पुन्हा सगळं लावल्यानंतर लक्षात आलं, की हां, मी तर चाटून तर नाहीच बघितलं, की कसं झालंय तिखट मीठ बरोबर आहे का नाही. म्हणजे ही एक गोष्ट आहे, की जी मला समजली, की आता ही 4था दिवस आहे. त्याच्यामध्ये ना मी साधं मीठ पण टेस्ट केलं नाही, जसं काही माझा खरामध्येच उपवास आहे. आता तेवढं टेस्ट केल्यानंतर काय होणार नव्हतं, पण मी टेस्ट केलं नाही. म्हणजे असं रोजच्या रुटीनमुळं ना
ही एक बदल झाला म्हणून एक सांगावं म्हणलं. तर बाकी आता खाताना तर खूप मस्त, म्हणजे आता करायला तर खूप मस्त वास यायला लागला होता. आणि एवढी प्रचंड आवडते मला कोथिंबीर. म्हणजे आई माझी नेहमी बनवायची कोथिंबीरचं, जेव्हा मोसम म्हणजे चालू झाला ना, आता चालू झालाय म्हणूनच मी पण बनवले. आणि आई बनवायची ना, मला खूप जास्त आवडायची आईच्या हातची कोथिंबीर वडी. पण मी ना, ज्यावेळेस माझं डाएट पूर्ण होईल त्यावेळेस मी नक्की एकदा ट्राय करेल कोथिंबीर वडी, ती पण आईच्या हातची. आणि खाईल सुद्धा मन भरून. पण आत्ता नाही खाणार, बिलकुलही नाही खाणार. जे काही सेलिब्रेशन करायचं आहे ते फक्त आपलं म्हणजे आपलं वजन कमी झाल्याशिवाय मी काहीच करणार नाही. आणि जरी खाल्लं ना आपण वजन कमी केल्यावर, तरी पण क्वांटिटी ठेव ओळखूनच खाईल. तर चला पुन्हा बघूयात, बोलते कसं काय झालं, खाल्ले का नाही, काय माझा एक्सपिरियन्स आहे, अजून काय आहे ते शेअर करते पुन्हा नंतर. तर मला असं वाटायला लागले, हे पण सांगायचं विसरले मगाशी, की मला असं वाटायला की माझं पोट कोणीतरी ओढायला लागले मध्ये, असं असं मला फील व्हायलंय बरं का. म्हणजे जस्ट फील व्हायला म्हणून तुम्हाला सांगायला की असं वाटतंय की कोणतरी आतून पोट मध्ये वडायला लागले माझं, असं वडायला लागले, असं वडायला लागले बरं का माझं पोट, खरं सांगायला लागले. तर एक गोष्ट अशी होती की तुम्हाला सांगायची होती की आता मी माझं डाएटचं खाऊन घेतलं. आता म्हणजे 6 वाजले, म्हणजे निवांत खात असते मी, कारण जरा रिलॅक्स वाटते. खाल्ल्याशिवाय आपलं मन प्रसन्न राहत नाही ना, तसंच काहीतरी माझं पण आहे. ती एकच गोष्ट खाल्ली तरी पण का ती खायसाठी मला एवढं म्हणजे आता 5 वाजल्यापासून उद्याच्या 5 वाजेपर्यंत वाट बघावं लागते, उद्याच्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत. आज संध्याकाळचे 5 वाजले, उद्या संध्याकाळच्या 5 वाजेपर्यंत वाट बघावं लागते. तर एक्साइटमेंट वेगळी राहते, कारण की एवढ्या वेळानंतर खायचं म्हणलं ना, आणि थोडंसं चिडचिड पण होतं माणसाला, की म्हणजे उपाशी राहिल्यावर कसं राहतं, थोडंसं माणूस चिडचिड बनतं ना. तर मला फोन त्या टायमिंगमध्ये फोन नको, काही नको, रिलॅक्स आपलं मोबाईल आपला लावायचा आणि खात बसायचं, एवढंच निवांत वाटतं आणि छान वाटेल. तर आता थोडं पण खाल्लं तर भरल्यासारखं वाटायला लागले. कोथिंबीर वडे बिलकुल खाल्लेले नाहीत, कंट्रोल केले, जसेच्या तसेच आहेत. वैष्णव थोडेसे खाल्ले, तर आता अजून रात्री थोडेसे खाईल तो. तर आता दूध वगैरे तापवायला ठेवले मी. आणि बस हेच सांगायचं होतं तुम्हाला, की म्हणजे आता थोडंसं रिलॅक्स वाटते, खाल्लं ना थोडंसं माणसाचं माइंड ठिकाण्यावर येते. नाही तर थोडंसं चिडचिड चिडचिड होते, डोकं दुखते, थोडंसं असं होतं, हेडेक वगैरे होणारच आहे त्या गोष्टी. उपाशी राहणं म्हणजे काय सोपं आहे का, 24 घंटे ते पण. तर चला, नंतर अजून काय असलं तर तुमच्यासोबत शेअर करते. आता फक्त एवढंच. तर आजचा आपला 4था दिवस होता आणि खूप मस्त गेलेला आहे 4था दिवस आपला. म्हणजे पूर्ण दिवस आपलं जे रुटीन आहे ते मी फॉलो केलेलं आहे आणि सगळं काही छान झालं. आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ, कसा नाही ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि अजून काय काय बघायला आवडेल ते पण सांगा. तर आपले 30 दिवसामधले 4 दिवस संपलेले आहेत, आता राहिलेत फक्त आपले 26 दिवस. 26 दिवस पालन केलं की मग आपलं मन एकदम कंट्रोलमध्ये येतंय, बस मला एवढं माहिती आहे. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटायला काय नाही ते मला कमेंट करून जरूर सांगा. आणि अजून काय काय बघायला आवडेल व्हिडिओमध्ये ते पण सांगा. अजून काय काय छान छान टाकू, एक्सपिरियन्स बघायला आवडेल का दुसरं अजून पण काय बघायला आवडेल ते सांगा मला नक्की. तर मी तशा पद्धतीने टाकण्याचा प्रयत्न करेल. तर भरभरून प्रेम द्या. व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तर चला बाय, उद्या भेटूयात.